महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। एकनाथ शिंदे ज्यांनी शिवसेना फोडून मुख्यमंत्रीपद गाठलं, आज तेच दिल्ली दरबारी वारंवार वाऱ्या करत आहेत। पण प्रश्न आहे की दिल्ली वारीने शिंदेंवरील संकट दूर होणार आहे का? राजकारणात ते टिकणार आहे का? आज परिस्थिती अशी आहे की शिंदे यांना टिकवण्यात कुणीही फारसा रस दाखवत नाहीये। भाजपाचा गेम प्लॅन, फडणवीसांचे चालू डाव आणि शिंदेंच्या राजकीय अस्तित्वावर आलेलं संकट हे सगळं एकत्र पाहिलं तर ठाकरेंपेक्षा गंभीर परिस्थिती भाजपा शिंदेंची करते असं चित्र आहे। आणि अमित शहा पायी शिंदेंची ही कोंडी होते, शिंदेंचे हे हाल होत आहेत। कशी आणि या राजकीय डावात शिंदे टिकतील की संपतील? चला तर सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एखादा प्रादेशिक पक्षप्रमुख दिल्लीला जाणं हे काही नवीन नाही, पण शिंदेंची दिल्लीवारी साधी नाही। ते तिथे मुक्काम करतात, थांबतात आणि भेटीगाठींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात। इकडे महाराष्ट्रात त्याचा परिणाम साधण्याचा प्रयत्न करतात। चंद्रबाबू नायडूही दिल्लीला जातात, पण कधी पंतप्रधान गृहमंत्र्यांभोवती इतके दिवस रेंगाळून बसलेले ते दिसले नाहीत। यावेळी तर शिंदे सलग 3 दिवस तळ ठोकून बसले होते दिल्लीला। त्यातून स्पष्ट होतं की ते मोठ्या गोष्टीसाठी बार्गेनिंग करत आहेत, पण त्यांना मिळणारे संकेत सकारात्मक नसावेत कदाचित। बार्गेनिंग कशासाठी? तर महायुतीतील स्थान मजबूत करण्यासाठी किंवा पक्ष आणि चिन्ह टिकवण्यासाठी, राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी। मग याला बार्गेनिंग म्हणता येणार नाही, याला तडजोड किंवा विनंती म्हणावी लागेल। मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर येणं हे कोणासाठीही राजकीय डिमोशनच आहे। अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा अपमान शांतपणे सहन केला, पण शिंदेंच्या बाबतीत हे वेगळं समीकरण आहे। त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीयेत असं देखील बोललं जात आहे। पण सध्या अमित शहा यांची त्यांना ग्रीन सिग्नल देण्याची तयारी दिसत नाहीये किंवा नाहीच आहे। जोपर्यंत शिंदे शिवसेना भाजपात विलीन होत नाही आणि विलीन झाली तरी जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन होऊन ते दिल्लीत जात नाही, तोपर्यंत तरी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणं शक्य नाही किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना एक चांगलं मोठं पद मिळणं शक्य नाही असं म्हणायला हरकत नाही। 2019 मध्ये उद्धव ठाकरे अडचणीत होते, भाजपने त्यांची कोंडी केली होती। त्यावेळी ठाकरेंनी महायुती तोडून अस्तित्वाची लढाई जिंकली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला। भाजपने 2.5 वर्षांनी शिवसेना फोडली आणि शिंदेंची नवी सेना तयार झाली। भाजपनं आपला बदला पूर्ण केला ठाकरेंसोबत, त्यांनी ठाकरेंना मात दिली आणि जवळपास ठाकरेंचं कंबरडच मोडलं असा धोबीपछाड भाजपनं ठाकरेंना दिला असं म्हणायला हरकत नाही। आता 2025 मध्ये हाच सीन रिपीट होताना दिसतोय। भाजपच्या दृष्टीनं शिंदे गटाची उपयुक्तता कमी होत चालली आहे। ज्याप्रमाणे ठाकरेंची शिवसेना भाजपने बाजूला ढकलली तसंच आता शिंदेंचं होऊ शकतं अशी चर्चा सातत्यानं राजकीय वर्तुळात घडताना दिसते। पण त्यात काही तर तथ्य असेल ना। भाजपने राज्यात 132 जागा जिंकल्या, बहुमतासाठी 145 लागतात। म्हणजे आता शिंदे गटाची गरज फारशी उरलेली नाही भाजपला। इतकं मजबूत असतानाही भाजप मुख्यमंत्रीपद का सोडेल? वरून फडणवीस हे पद दुसऱ्यांदा गमावतील का? हाही मोठा प्रश्न आहे। यातच फडणवीसांनी शिंदे गटाला आर्थिक चौकशी, ईडीचा दबाव आणि प्रशासनिक मर्यादांनी शिस्त लावायला सुरुवात केली आहे। लगाम तो भाई मेरे हाथ में ही रहेगा असा ओरा आता फडणवीसांचा दिसतोय। त्यानंतर दिल्लीतील पत्रकारांनी वारंवार विचारलं शिंदेंना की ठाकरे गटातील खासदारांना फोडण्याचं ऑपरेशन टायगर त्याचं काय झालं? आता त्याची वेळ निघून गेली असं म्हणायला हरकत नाही। फडणवीस ठाकरे यांच्यातील जवळीकीच्या चर्चेमुळे या ऑपरेशनचं महत्त्व संपलेलं आहे। म्हणून शिंदेंकडे शहांशी डील करण्यासाठी मोठं ट्रम्प कार्ड देखील उरलेलं नाहीये। असं असताना आपलं महायुतीतील वजन कायम आहे हे दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी ते वारंवार दिल्लीला जाऊन अमित शहा आणि मोदींची भेट घेत आहेत का अशा देखील चर्चा आहेत। आता इकडे पालिका निवडणुकीत भाजपला शिंदे गटाची फारशी गरज दिसत नाही, उलट शिंदेंचा गटच भाजपला युतीसाठी मागणी करताना दिसतोय। जर आता ही परिस्थिती असेल तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजप लोढणं गळ्यात घेईल का? शक्यता कमी आहे, कारण मुंबईत राज आणि उद्धव एकत्र आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला स्पेस राहिला नाहीये। भाजपाचं जे प्लॅनिंग होतं शिंदेंना शिवसेना म्हणून मुंबईत वापरायचं, ते ठाकरे बंधू एकत्र आल्यानं कोडमडलंय। त्यामुळे शिंदेंची गरज संपलेली आहे। शिंदेंसाठी पुढील काही महिने निर्णायक आहेत। भाजपला त्यांची गरज नाही, फडणवीसांना हटवणं कठीण आहे, कोर्टाचा निकाल येण्याची चिन्ह आहे। त्यामुळे शिंदेंनी आपला पक्ष वाचवण्यासाठी पवारांकडे हात पुढे करणं हा शिंदेंचा कदाचित बॅकअप प्लॅन असू शकतो। पण हा प्लॅन यशस्वी झाला नाही तर शिंदेंचं राजकीय अस्तित्व
फक्त पदाच्या नावापुरतंच राहील, किंबहुना ते संपुष्टात देखील येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.